नमस्कार, मी डॉक्टर कीर्ती समीर गोळवलकर. सनसिटी दमाणीनगर येथे आम्ही राहायला आहे. गौरी गणपती आवाहन दिवशी आम्ही संध्याकाळी गौरी लक्ष्मीच्या पावलांनी आतमध्ये घेतल्या. त्याच्यासाठी आम्ही आधी खूप तयारी केली आहे. वेगवेगळ्या पदार्थ गौरीच्या नैवेद्यासाठी तयार केले आहेत. तसेच नैवेद्यासाठी गणपतीच्या नैवेद्यासाठी मोदक आणि तसेच आज तयारी म्हणजे डेकोरेशन आणि आरती करून आम्ही गौरी आवाहन करून आम्ही सगळ्या मैत्रिणी एकत्र येऊन खूप छान गौरीचं आगमन केलं. लक्ष्मी आज आमच्या घरी आरोग्याच्या, धान्याच्या, सोन्याच्या ह्या सगळ्या पावलांनी आज आमच्या घरी लक्ष्मी आली आहे. तर आल्यावरती आम्ही तिचा खूप छान स्वागत केलं आणि स्वागतानंतर भाकरी आणि भाजीचा नैवेद्य दाखवून तिला छान स्थानापन्न करणार आहे. नमस्कार, मी डॉक्टर समीर गोळवलकर. आज आमच्या घरी गौरीचं आगमन झालेलं आहे. गौरी आगमनाच्या म्हणजे गौरीच्या काही वेगळ्या वेगळ्या प्रथा परंपरा आहेत सर्व याच्यामध्ये. तर आमच्याकडे काही लोकांकडे गौरी येते ती लक्ष्मीच्या पावलाने म्हणजे लक्ष्मी म्हणून येते, महालक्ष्मी म्हणून येते. काही लोकांच्याकडं रिद्धिसिद्धी म्हणून गौरी येतात. तर आमच्याकडं कोकणातली पद्धत आहे. म्हणजे आम्ही कोकणी ब्राह्मण असल्यामुळं कोकणातली पद्धतीप्रमाणे आमच्याकडं पाणवठ्यावरती म्हणजे त्या काळी जिथं पाणवठ्या असायचे, नदी किंवा जिथला काही झरा असेल तिथं जाऊन 5 खडे हे कलशामध्ये टाकून त्यातनं ती लक्ष्मी घरी आणायची परंपरा होती. तर ही लक्ष्मी म्हणजे आमच्याकडे येणारी लक्ष्मी ही पार्वतीचं स्वरूप असं आम्ही मानतो. म्हणजे इतरांच्याकडे जी महालक्ष्मी म्हणून येते ती आमच्याकडे पार्वती म्हणजे गणपतीची आई अशी म्हणून येत असते. तर गणपती जेव्हा आपल्याकडे आलेला असतो त्यावेळेस तो तिथनं कैलासातनं निघून आलेला गणपती आहे असं मानलं जातं. आणि मग त्याला हुडकत हुडकत पार्वती आलेली आहे त्याला परत घेऊन जाण्यासाठी. मग ती आल्यानंतर तिचा आपण छान व्यवस्थित आल्यानंतर तिची खातिरदारी करतो. तिला सुरुवातीला आल्यानंतर भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवला जातो, कारण ती दमून आलेली असते. दमून आले तिला गोडाधोडाचं जेवण करणं योग्य नाही म्हणून साधं घरगुती जेवण हे भाजी भाकरीचं दाखवलं जातं. त्यानंतर पुन्हा तिची रितसर व्यवस्थित पूजा अर्चा करून दुसऱ्या दिवशी गौरी भोजन हे असं त्यामध्ये तिला पूर्ण व्यवस्थित पंचपक्वान्नाचा भोग दाखवून तिच्या सोबतच गणपतीची पाठवणी म्हणजे उद्या आमचं गणपतीचं विसर्जन असतं. तर गौरी आणि गणपती हे दोघांचं एकाच वेळी विसर्जन केलं जातं. तर अशा ह्या प्रत्येकाच्या घरी काही वेगळ्या वेगळ्या प्रथा परंपरा असतात. त्याप्रमाणे आमच्या घरची परंपरा ही अशी आहे की यामध्ये गौरीचं स्वरूप हे पार्वतीचं स्वरूप म्हणून मानलं जातं. कायझन होंडा घेऊन आले आहे धमाकेदार ऑफर. 7,000 रुपयांचा कॅश डिस्काउंट. जुनी गाडी एक्सचेंज वर मिळवा 2,000 बोनस. अधिक माहितीसाठी संपर्क 83 80 02 70 04 आणि 83 80 02 71 29. कायझन होंडा, ओल्ड एम्प्लॉयमेंट चौक, सोलापूर.